दिव्यातील नागरिकांच्या आरोग्याशी वारंवार ठाणे महानगरपालिका दिवा प्रभाग समिती हा खेळ खेळत आलेली आहे। हा पिण्याचा पाण्याचा वॉल बघू शकतात, अक्षरशः चेंबरचं पाणी पिण्याच्या पाण्याचा वॉलमध्ये साठलेलं आहे आपल्याला पाहायला मिळेल। येथील पिण्याच्या पाण्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। प्रशासन कुठल्याच प्रकारची खबरदारी म्हणून इथं ना कुठली सोय करत आहे। खरं तर जेवढे दिव्यात पिण्याचे पाण्याचे असे वॉल आहेत हे खरं तर सुरक्षित पाहिजे। सगळे वॉल असे ठेवण्यात आलेले आहेत ज्याने या कारणामुळे कुठेतरी कोणाला अपघाती होऊ शकतो, लहान मुलाला लागूही शकतं। म्हणून महानगरपालिकेने लवकरात लवकर हे जेवढे पाण्याचे वॉल आहेत ते सर्व सुरक्षित करून त्याच्यावर झाकणं बसवावी आणि दिव्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणं थांबावं, अन्यथा ठाणे महानगरपालिका प्रशासनाला आम्ही आंदोलनाचा इशारा देतो। दिवा शहरामध्ये वारंवार हे प्रकार आम्ही अक्षरशः बघत आहोत। हा जो वॉल आहे पाण्याचा, हा पाण्याचा वॉल खोलल्यानंतर या नाल्याचं पाणी लोकांपर्यंत जातं आणि प्रत्येक लहान लेकराच्या पोटामध्ये हे पाणी जात असेल, हा खरं तर प्रकार लोकांच्या जीवाशी खेळणं आहे। मी 2 दिवसांपासून वागिरे साहेबांना कॉल करते की प्रत्येक याच्यावरती झाकण ठेवा। वागिरे साहेबांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा दोष नाही आहे म्हणे, तुम्ही नाले सफाई अधिकाऱ्यांना कॉल करा। तुम्ही हे बघू शकता की हे चेंबर, या चेंबरचं पाणी पूर्ण ह्या वॉलमध्ये जातं। हा चेंबर साफ नाही झालेला, ही आत्ता अवस्था आहे। उद्या पावसाळ्यामध्ये काय होईल हे काही सांगता येत नाही। पावसाळ्यामध्ये तर पूर्ण नालाच याच्यामध्ये जाईल की नाल्याचंच पाणी लोकांना प्यायला सोडतील याची काही गॅरंटी नाहीये। आता आम्ही फक्त इथे हार घालून त्याचं स्वागत केलंय, पण हे जर त्यांनी वेळेत की त्याचं काम आहे की हा जे वॉल आहे ते उंच करून घेणं आणि झाकण लावणं। जर खाली असल्यामुळे जर पाणी जात असेल तर त्याला उंच केलं पाहिजे आणि त्याच्यावरती झाकण टाकलं पाहिजे। आता लहान मुलगा जर एखादा इथून जात असेल तर त्याचा पाय जर पडला तर अटकून तो फ्रॅक्चर होऊ शकतो। ह्या गोष्टीची खबरदारी हे अधिकारी घेत नाहीयेत। दिव्यातले अधिकारी असे झालेत आहे ना, त्यांना काही बोललं तर त्याचा काही फरक पडत नाही। या अधिकाऱ्यांच्या विरोधात अक्षरशः हे लवकर काम नाही झालं तर यांच्या विरोधात आम्ही प्रभाग समितीला त्यांचे श्राद्ध घालू। This is Nirbhit News. Fearless journalism.